महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने देखील अभिवादन करण्यात आले आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे शहर प्रमुख आहेत आपल्या सोबत संजयजी मोरे आणि गजाननजी थरकुडे, आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय। काय सांगाल, आज आपण सर्वजण इथे आलेले आहात, सर्वजण अभिवादन करताय, काय सांगाल आता या सरकारला? परमपूज्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे। त्यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण शिवसेना परिवार या ठिकाणी त्यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यासाठी शिवसेना असेल, महिला आघाडी असेल, युवा सेना असेल आणि सर्व शिवसैनिक असतील या ठिकाणी उपस्थित आहेत। आजचा हा दिवस देशाला अभिमान बाळगण्यासारखा आहे। बाबासाहेबांच्या प्रती असलेला आम्हाला अभिमान आणि त्यांच्याकडनं असलेली मिळत असलेली कायमची प्रेरणा हीच आम्हाला याची ताकद जी आहे ती या ठिकाणी घेऊन येते। बाबासाहेबांनी आपल्या देशाला जे संविधान दिले, आपल्या देशाला प्रजासत्ताक बनवले, म्हणून आपण 26 जानेवारी रोजी जो प्रजासत्ताक दिन साजरा करतो तो फक्त बाबासाहेब आंबेडकर यांच्या या महामानवामुळे करतो। देशाला एक गती देण्याचं काम महामानवांनी केलंय, त्याचं ऋण आपण आयुष्यभर कधीच फेडू शकणार नाही। आपण 7 जन्म घेऊन अनेक जन्म घेतले तरी भारत देश त्यांच्या ऋणातून कधी मुक्त होणार नाही। त्यांच्या प्रती असलेला आदर या ठिकाणी नतमस्तक होऊन आम्ही या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। सर्व स्तरातील लोक, बहुजन समाज या ठिकाणी येतोय, सर्वांचं या ठिकाणी स्वागत होतोय। बाबासाहेब नेहमी आम्हाला आशीर्वाद देतात, तो आशीर्वाद घेऊनच आमची वाटचाल शिवसेनेची अखंडपणे चालू आहे आणि ती अखंडपणे सुरू राहील। मुळामध्ये आज संविधान बचाव म्हणण्याची वेळ आलेली आहे। आज ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलेले, देश स्वतंत्र झाल्यानंतर खऱ्या अर्थानं शोषितांना, पीडितांना जगण्याचा अधिकार जो दिलाय तो बाबासाहेबांनी दिलेला आहे। पण तोच अधिकार आता ह्या आलेले सरकार हे हिरावून घेते की काय, म्हणून आता आमची एक लढा झाला सुरू आता की संविधान वाचलं पाहिजे, संविधान राहिलं तर आपण राहणार आहोत। अशा पद्धतीने आज सर्व भारतातील नागरिक आज बाबासाहेबांना अर्जांजली व्हायला आलेले आहेत की ज्या पद्धतीने आज 134वा त्यांचा जयंती दिन आहे, पण तरी देखील आज आपण पारतंत्र्यात आहोत की काय याची जाणीव आताचं सरकार आम्हाला करून देते, त्याचा आम्ही खऱ्या अर्थाने निषेध करतो। आणि त्याच्यावरी बाबासाहेबांनी जे आम्हाला संविधान दिल्याचा आदर करून या भविष्यात आम्ही शिका, संघटित व्हायला लढा, हीच वेळ पुन्हा इथं आलेली आहे आणि आम्ही लढायला सज्ज आहोत। सर्वप्रथम मी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करते। बाबासाहेबांनी ज्या संविधानाची निर्मिती केली, जो समताधिष्ठित समाज बाबासाहेबांना अपेक्षित होता आणि सर्वांनी म्हणजे त्यांना पॉलिटिक्स मध्ये त्यांनी स्कूल ऑफ पॉलिटिक्सचा स्थापना सुद्धा केली, ती त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्याची प्रत्यक्षात ते उतरलं नाही। पण आज जर पाहिलं तर संविधानाला कुठेतरी बदलण्याचा आणि बहुजनांना जे हक्क मिळालेले आहेत ते हक्क डावलण्याचा प्रयत्न होत आहे। पुन्हा एकदा हुकुमशाहीकडे वाटचाल चाललेली आहे आणि त्यामुळे आज संविधान बचाव ही म्हणण्याची वेळ आलेली आहे, कारण संविधानामध्ये बहुजनांना समता, संधी, स्वातंत्र्य, बंधुता, समाजवाद ही आपला धर्मनिरपेक्षता ही मूल्य दिलेली आहेत आणि त्यांची राखण करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष तितक्याच ताकदीने आजही उभा आहे आणि तो संविधानाची कधीही दडपण करून देणार नाही, कधी पायमल्ली करून देणार नाही।